टिटवाळा येथील उंबरणे गावात केडीएमसीचे सफाई कामगार एकनाथ पवार हे आपल्या कुटुंबासोबत राहतात. पवार यांची मानिवली येथे 87 गुंठे जागा असून त्यातील 2 गुंठे जागा 3 वर्षापूर्वी रमण गायकर यांना विकण्यात आली होती. गायकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने व्यवहारातील उर्वरित पैसे मागितले. पवार यांनी जागेसाठी 2,11,000 रुपये दिल्याचे सांगितले. मात्र गायकर यांच्या पत्नीने 2,61,000 रुपये दिले नसल्याचा दावा करत उर्वरित 50,000 रुपये मागितले. याच दरम्यान पवार यांच्या जागेवर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असताना निलेश शेलार आणि त्यांच्या साथीदारांनी पवार यांना जातीवाचक शिवीगाळ केली आणि मारहाण केली. शेलारच्या साथीदाराने पवार यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पवार कुटुंबियांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी निलेश शेलार यांना अटक केली. मात्र अटक झाल्यानंतर निलेश शेलार यांच्या कुटुंबाने टिटवाळा पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत आपला बचाव केला. गायकर यांचे नातेवाईक वैशाली गायकर यांनी सांगितले की एकनाथ पवार यांच्याकडून पैसे मागताना हा वाद झाला. त्यांनी आरोप केला की पवार यांनी खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा वापर करून निलेश शेलार यांना अडकवले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पवार यांनी शेलारवर कठोर कारवाईची मागणी केली आहे, तर शेलार कुटुंबाने खोट्या गुन्ह्याचा तपास करण्याचे आवाहन केले आहे. वैशाली रमण गायकर. एकनाथ पवार आहे ना, एकनाथ पवारकडनं आम्ही घरासाठी 2 गुंठ जागा घेतलेली आणि मग आम्हाला नाही पाहिजे ती म्हणून त्याच्याकडनं पैसे मागायला गेलो तर त्यांनी 4 वर्षे लावली पैसे मागायला. 8 तारखेला आहे, 9 तारखेला आहे, रात्री 9ला आहे, 10ला आहे, असं 4 वर्ष लावलं त्यांनी पैसे मागायला. तो नको त्या टायमाला मला बोलवायचा तो. त्याच्याकडे पैसे होते तो देत नव्हता म्हणून माझा निलेश भाषा आहे, मला दुसरा कोणी नव्हता म्हणून निलेश भाषाला मी सांगला का बाबा मला मागून बघ पैसे, तुला तरी देईल तो. तर तिथे तो आलेला होता. तर निलेश बालानी त्याला विचारलं, मी सांगितलं का हा माणूस आहे, याच्याकडे माझं पैसे आहे 50,000, तर माझं पैसे येऊ देत नाही म्हणून त्याने त्याला विचारला तर नको त्या बोलायला लागला. नको त्या बोलता बोलता मग त्याला पण राग आला. शेवटी माझ्या मामीचं पैसे आणि मला दुसरा कोण नव्हता, मी सांगितलं म्हणून त्याने बोलला माझ्यावरचा तो. आणि आता असं झालं का मी माझ्यासाठी तो हे बोलायला गेला तर त्याच्यावर हे आरोप आले निवडत. मला तो रातचे बोलवायचा. त्याच्यावर आरोप केल्यान मग ते माझ्यासाठी तो अटकला गेले. म्हणजे नको होता असा करायला, तेच करून ठेवले त्यांनी. त्याच्यावर काय गुन्हा दाखल केलाय आणि काय मागणी होती? त्याच्यावर गुन्हा असा केले का तो बोलतो नको ते आरोप त्याच्यावर केले आणि मी स्वतः तिथं होतो. त्याही जाती भाती व काहीच बोललेला नव्हता तो. त्यांनी सगळं खोटं आरोप केले. आता तुम्ही पोलीस स्टेशनला आला, तुमची मागणी काय? आमची मागणी आहे का निलेवालाला काही होता कामाने, कारण माझं आणि त्याचं होता. मला कोणी नव्हतं म्हणून मी सांगितलं त्याला, पण त्याने असं त्या लोकांनी असं नको होता करायला, कारण निलेवालाची काहीच गलती नव्हती. प्राचीन प्रमोद रणपिसे. आज पोलीस स्टेशनमध्ये नेमकं तुम्ही सगळे आले, काय कारण? माझा एक मित्र निलेश शेलार, आम्ही 20-25 वर्षापासून आम्ही एकत्र राहतो. मी पण एक बौद्ध समाजाचा नागरिक आहे. बौद्ध समाजाचा नागरिक असल्या कारणाने त्यांनी एक खोटा गुन्हा समोरच्या व्यक्तीने दाखल केलेला आहे टिटवाळा पोलीस स्टेशनला, ॲट्रॉसिटी आहे. आणि त्या केसमध्ये रवी निकम हा पण बौद्ध समाजाचाच व्यक्ती असल्या कारणाने हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यावर खोटा दाखल करण्यात आलेला आहे. आज आम्ही 20-25 वर्ष एकत्र राहतो. कधी सगळ्या समाजाची लोक राहतात, कुणबी आहेत, आगरी आहेत, आदिवासी आहेत, आम्ही सगळे एकत्र राहतो असल्यानं असं आम्हाला कधी असं जाणवलं नाही की तो असे अपशब्द वापरू शकतो. आणि जेव्हा जो घटना घडली, त्या घटना घडण्याच्या टायमाला तो रवी निकम हा तिथं उपलब्ध आहे. त्या केसमध्ये त्यांचं नाव असल्या कारणाने तिथं तो असा अपमानास्पद बोलू शकत नाही, जातीवादक बोलू शकत नाही. हे त्या स्वतःला त्या रवी निकमला पण त्या जातीचा अभिमान आहे, त्यामुळे तो असं बोलू शकत नाही. हीच आमची विनंती आहे सर्व पूर्ण आमच्या समाजाला की बाबा हे जे गुन्हा दाखल झालेला आहे हा राजकीय षडयंत्रांनी हेतू परस्पर त्यांचा दाखल झालेला आहे. त्याच्यात आमच्या समाजाला एक विनंती आहे की याच्यात कोणी असं वेगळा विचार करू नये निलेश शेलारच्या बाबतीत. हीच एक विनंती आमच्या समाजाला करतो.